नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता इकडं मी लागले स्वयंपाकाला. किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता आपल्याला करायची भेंडी. तर भेंडी धुवून पुसून घेते आता मी चांगली स्वच्छ. ह्याला जरा कूस असते. चला घेऊ आता धुवून पुसून. तर हिरव्या मिरचीची भेंडी करायची. तर मिरच्या घेते थोड्या, लय पण नाही म्हणून न्यायची त्या डब्याला. घेते आता हे पण. भेंडी नितळते तोपर्यंत लसूण सोलून घेते. देशी लसूण आहे, एकदा चोळा की सगळं त्याचं सालपट निघून जाते. लसूण सोलून झालं आता. मिरच्याची देठं काढून घेते त्यात टाकते आता. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेते. तर वाटण चांगलं झालं आपलं. आता भेंडी चिरायला घेते आता. काय राधा खेळू नको. चिरण झाले. आता भेंडीला फोडणी देऊन घेते आता, म्हणजे पटकन होईल. 7 वाजले ते, मुलांना शाळेत जायचंय. कढई तापाय ठेवली आता.
होतंय काय खप का तेल तापले जिरे टाकून घेते आणि हे आपण मग जे हिरव्या मिरच्याचं वाटण केले ते टाकून घेते त्यात आता ह्याच्यात भेंडी टाकून घेते तिकडं भेंडी होती तोपर्यंत इथं दोडक्याची पातळ भाजी करायची तर दोडका चिरून घेते आता मी तर इथं दोडका चिरून घेतलाय आणि इथं कोथिंबीर लसूण कढीपत्ता बारीक करून घेतले वाटण्याचं आता भाजीला फोडणी देऊन घेते कढई तापले तेल पण तापले मोहरी थोडीशी मोहरी चांगली तडतडायला लागली की लगेच जिरे टाकून घ्यायचे जिरे टाकले आता हे मग वाटण केल्यावर ते टाकून घ्यायचे पळी घेऊन पळी एक सुद्धा काढीचं काम करत नाही पळी घे म्हणलं तर हे इकडे फवाडत नाही आता याच्यामध्ये टाकते काळा मसाला थोडीशी हळद
करून घेतले त्यात टाकते आता. आणि चवीनुसार मीठ टाकते. तर इकडं पातळ भाजी आणि इकडं सुकी भाजी दोन्ही भाजी शिजतपर्यंत मी पीठ मळून घेते आता. शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आता ह्याच्यात. भेंडी झाली. आणि इकडं भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते आता. पीठ मळून झालं आता माझं. आणि आता चपात्या करायला लागली. त्याला पण पास आणि तू पण पी. काय तर इकडं चपात्या झाल्यात आता आणि आपली दोडक्याची भाजी पण चांगली शिजली आहे. स्वयंपाक झालाय आणि आता भरायला लागली मी मुलांचा डब्बा. तर डब्बा भरून घ्यायला लागले. आता जेवण करायला बसलो. आता जेवणामध्ये दोडक्याची भाजी, भेंडी, चपाती ह्यांना जेवण वाढते आता. तर ह्यांना जेवायला वाढले आता. कशी झाली भाजी? हां चांगली झाली का? तर या सर्वजण जेवायला आता. आता
आणि पाठीमध्ये भांडी भरून बाहेर घासायला नेते आता सगळी. आणि किचन स्वच्छ करून घेते. भांडी आणते ती बाहेर आता घासायला. पाटीत पाणी लावले, भांडी घासून घेते आता. भांडी बाहेर आली की मांजरं पण यायला सुरुवात होती. आता भांडी घासून झाली, आता सगळी कामं झाली आता घरातली. तिकडं 5-6 साऱ्या राहिले ते माळ्याच्या खुरपायच्या, त्या खुरपून घ्यायचे ते. आज वारं सुटलं भरपूर. तर घरातली कामं झाली सगळी. आणि मुलांची जरा शाळेची कपडे होती ती धुवून टाकली. आणि आता आले मी सरी खुरपायला. थोडेच राहिले त्या, काल थोड्या घेतल्या. चला आता खुरपून घेऊ. तर आता मिरच्याची अर्धी सरी खुरपून झाली आता. आणि आता मी चालली पलीकडं भेंडीच्या सरीमध्ये. भेंडी लावली तिकडं. चला खुरपून घेऊया आता. खुरपलेलं रान किती छान दिसतंय. आणि मिरची चांगली चिटकली आणि फुटवा पण चांगला फुटलाय. मेथी चांगली आली आहे. नंतर गोळा करू सगळं झालं. वारा भरपूर सुटलाय. एकीकडे भेंडी आणि एकीकडे मुळा चांगला उगवून आलेला आहे. आणि तण भरपूर आहे, मोठं मोठं झालं तण, त्यामुळं खुरपून घ्यावं लागते. भाजीपाला खुरपता ह्यांनी फोन करून बोलवून घेतलं. आणि मी चालली आता तिकडं खाली तालीत विहिरीकडं, कारण का विहिरीतली मोटर सोडायची. 4 वाजता संध्याकाळच्या 12ला लाईट येणार आहे, त्यामुळं विहिरीतली मोटर सोडून घेऊ. 3 जण मिळून सोडणार आहे आम्ही. चला जाऊया तिकडं विहिरीकडं. तर मोटर काल आणून ठेवली होती आणि आता आपल्याला टाकायची विहिरीत. 2 जण मिळून उचलून तर ह्या विहिरीमध्ये सोडायचे. तर ही काय पाईप बसत नाही, तर कापला आणि दुसरा जुगाड जोडायचा. आता सगळं सामान आणलंय. आता पानं ती गणप्या विहिरीमध्ये मोटर सोडून झाली आता. आणि आता इकडं पाईप जोडायचं चालू आहे. पाईप जोडून घेते ते आता. इथं पाईप बसवला आणि आता इकडं काय करायचं चाललंय? जुगाड पावसाळ्यासाठी पाऊस लागू नये म्हणून
स्टार्टरला पाऊस लागू नये म्हणून इथं पेटी करायला चालू आहे आता ड्रमाची. ड्रमाने असं केलंय आम्ही. ह्याच्या आतमध्ये तर स्टार्टर बसवलाय. पाऊस आला तर भिजून स्टार्टर म्हणून. आणि झाकण असं आता ती व्यवस्थित बांधून घेतात आम्ही. ती तयार झाली आता. हे असं झाकून ठेवायचं. नंतर पाऊस आला की पाऊस लागत नाही. झाली जोडून. आता निघालो आता आम्ही घराकडं. सगळं सामान गोळा करून घेतलं आता पिशवीत. सकाळचे 6:30 वाजले. त्या खालनं आल्यावर अर्धी पात घेतली. आता फक्त एकच पात राहिली आहे. तेवढं उद्या सकाळी घेते. आणि इकडं मुलं आली की शाळेतनं गवत गोळा करायला लागले. त्या पाटीतलं सगळ्या पातीमधलं गवत गोळा करून तिकडं रस्त्याला टाकून देते ती. आणि आता मी इथलं बाथरूमपासलं सगळं स्वच्छ करून घेतलं आहे. मुलं सकाळच्याला जाते ते अंधारात जाते ते इचू काट्यासाठी. सगळं स्वच्छ करून घेतलं इथं बाथरूमपासलं. आणि चला आपल्याला आता थोड्या वेळानं गुरांचं बघायचं आहे. आणि इकडं दिवस मावळायला लागला आहे हळूहळू. हे निघेलेत खाली मक्काची दार धरायला. सकाळचे 7 वाजलेत आणि ह्याने गेलेत तिकडं ऊसाकड पाणी लावायला. सिंगल फेजवर हिरीवरची मोटर चालू केली. तर बघूया आपण मकावर पाणी आलंय का ते. मकावरची वाटी खोलली तर दिवस हळूहळू मावळायला लागलाय. ती मुलांची शाळेचे डबे ते जेवणाची भांडी घासून झाली आता माझी. गुरं पाणी दावायच्या अगोदर भाजी टाकून घेते कारण का भाऊजीला जायचं गाडीवर. तर चालले भाजी करायला घरामध्ये. आणि नंतर मग गुरं ती बघते. आता भाजी करायला लागली मी. कांदा भाजून घेते चांगला. इथं मोड आलेले मूग आहेत. त्याची आपल्याला उसळ करायची आता. झाली आता मुगाची. आता पातळ भाजी तयारी करून फोडणी देते पातळ भाजीला. भाजी करून आली एक उसळ. आणि गुरं पाणी दावून घ्यायला लागली. अंधार पडलाय भरपूर पण असू द्या आता काय. गुरांना टाकले आता वैरण. पाणी दावून झालं आणि वाड्याची वैरण टाकली. आता शरडांना टाकते वेल झाली. आणि आता दुसऱ्या पत्त्या भाजीची तयारी केली. तर आज आगळी वेगळी आणि वेगळीच अशी भाजी करणार आहे आज. तर बटाट्याची आज आपण हिरव्या मिरचीची आमटी करणार आहे. तर हिरव्या मिरचीचं वाटून घेतलं मी सगळं. आता कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता सगळं बारीक करून घेतले. आता फोडणी देऊन घेते. आता ह्याच्यात कढई तापाय ठेवली. तेल गरम झाले आता त्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली. त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. टाकलं जिरं. ह्याच्यामध्ये आता तेल गरम झालं त्यामध्ये टाकायचं आहे आता हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची हळद थोडीशी. हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी झाली आता आपली शिजली. झाकून ठेवते आता.